मी डॉक्टर वासुदेव भगत आपणा समोर प्रस्तुत करीत आहे बाबासाहेबांच्या मते बुद्ध धम्मावरील सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता। बाबासाहेबांना बालवयातच केळुस्कर गुरुजींनी बुद्धाचे चरित्र भेट दिले, तेव्हापासूनच त्यांच्या बुद्ध धम्माबद्दल भावना जागृत झाल्या, त्यांनी चिंतन केलेले होते। तर पुढे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर अन्य धर्माप्रमाणेच त्यांनी बुद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्यास प्रारंभ केलेला होता। 17 नोव्हेंबर 1941 ला बाबासाहेबांनी बुद्ध धम्मावर आधारित पहिला लेख त्यांच्या जनता या पत्रामध्ये लिहिलेला आहे। तसेच त्याही पुढे त्यांनी अनेक भाषणे बुद्ध धम्मावर दिलेले आहेत, तसेच लेख सुद्धा लिहिलेले आहेत। म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशेषतः 1941 पासून संपूर्ण जनतेमध्ये बुद्ध धम्माबद्दल विभिन्न माध्यमातून जागृती करण्यास प्रारंभ केलेला होता। आणि म्हणूनच मग त्या दरम्यान अनेक व्यक्तीकडून त्यांना असे विचारण्यात येऊ लागले की आपल्या भाषणाबरोबर लेखाबरोबरच आम्ही कोणत्या ग्रंथाचे वाचन करावयाचे की त्यामधून आम्हाला बुद्धाचा धम्म अधिक सुलभ पद्धतीने समजेल। म्हणजेच त्यांना लोकांकडून विचारण्यात येऊ लागले की बुद्ध धम्मावर आधारित सर्वश्रेष्ठ किंवा चांगल्या दर्जाचा ग्रंथ कोणता आहे। या सर्व लोकांच्या प्रश्नांना उत्तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या मते बुद्ध धम्मावरील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांनी लिहिलेला द इसेन्स ऑफ बुद्धिझम हा ग्रंथ आहे। आणि त्याबद्दल या ग्रंथाची शिफारस करताना मला कोणत्याही प्रकारचा संकोच नाही। तसेच पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आतापर्यंत बुद्ध धम्मावर लिहिलेल्या अनेक ग्रंथापैकी सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांनी लिहिलेला द इसेन्स ऑफ बुद्धिझम हा बुद्ध धम्मावरील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असे बाबासाहेब आंबेडकर नमूद करतात। परंतु ही माहिती अशा पद्धतीने बाबासाहेबांनी कुठे नमूद केली, तर ही माहिती बाबासाहेबांनी इसेन्स ऑफ बुद्धिझम या ग्रंथाचे पुनर्प्रकाशन करून त्या ग्रंथाच्याच भूमिकेमध्ये नमूद केलेले आहे। तर त्याबाबत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्ध धम्मावरील सर्वश्रेष्ठ ग्रंथ पी लक्ष्मी नरसू यांनी लिहिलेला द इसेन्स ऑफ बुद्धिझम आहे, परंतु या ग्रंथाच्या आवृत्ती किंवा ग्रंथ दुर्मिळ झालेले आहेत। कारण हा ग्रंथ सर्वप्रथम नरसू यांनी 1907 ला प्रकाशित केलेला आहे, तर त्याची दुसरी आवृत्ती 1911 ला प्रकाशित केलेली आहे। तेव्हापासून हा ग्रंथ पुनर्प्रकाशित करण्यात आलेला नाही। तसेच 1934 ला नरसू यांचे निर्वाण झालेले आहे। मग यावर उपाय म्हणून बाबासाहेब स्वतः या ग्रंथाचे पुनर्प्रकाशन करतात आणि हे पुनर्प्रकाशन 1948 ला त्यांनी केलेले आहे। आणि त्या ग्रंथामध्येच बाबासाहेबांनी त्यांचे मत म्हणजेच हा बुद्ध धम्मावरील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असे त्यांनी त्या भूमिकेमध्ये नमूद केलेले आहे। आणि म्हणूनच त्यांनी या ग्रंथाचे पुनर्प्रकाशन केलेले आहे असे सुद्धा नमूद बाबासाहेबांनी या ग्रंथाच्या भूमिकेमध्ये केलेले आहे। तर त्याबाबत पुढची माहिती म्हणजेच बाबासाहेबांनी ज्या ग्रंथाला बुद्धिझम मधील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हटलेले आहे
तो ग्रंथ म्हणजे द एसेन्स ऑफ बुद्धिझम. या ग्रंथाचे मराठी भाषांतर ॲडव्होकेट प्रमोद कुमार इंद्रजित भगत यांनी केलेले आहे. आणि मराठी भाषांतरित द इसेन्स ऑफ बुद्धिझम या ग्रंथाचे मराठी भाषांतरित ग्रंथ म्हणजे बुद्ध धम्माचा सार. अशा प्रकारचा हा ग्रंथ ॲडव्होकेट प्रमोद कुमार इंद्रजित भगत यांनी वर्धा येथून तो ग्रंथ मराठीमध्ये प्रकाशित केलेला आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते बुद्ध धम्मावरील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे इंग्रजीमधील प्रोफेसर पी लक्ष्मी नरसू यांनी लिहिलेला एसेन्स ऑफ बुद्धिझम आहे, असे त्यांनी लिहून नमूद करून तो ग्रंथ जनतेसाठी पुन्हा प्रकाशित केलेला आहे. आणि त्याच ग्रंथाचे मराठी भाषांतर ॲडव्होकेट प्रमोद कुमार इंद्रजित भगत यांनी करून तो ग्रंथ 2021 ला प्रकाशित केलेला आहे. तर अशा प्रकारे बुद्ध धम्माबाबत जिज्ञासापूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. आपण हा व्हिडिओ बुद्ध धम्माशी जिज्ञासा असलेल्या चिकित्सक व्यक्तीपर्यंत पोहोचवावा आणि अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करावे असे नमूद करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.